अथर्व रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत सुकं मटण. त्यासाठी आपण घेतलेलं आहे इथे अर्धा किलो मटण, आलं लसूण पेस्ट आणि हे मी वाटण करून घेतलेलं आहे. कांदा, खोबरं, कोथिंबीर आणि लसूण. आणि हे याच्यात दोन प्रकारचं खोबरं आहे. ओलं खोबरं 1 चमचा आहे आणि सुकं खोबरं 1 चमचा आहे. हे मी सगळं भाजून वाटण करून घेतलेलं आहे. आणि हा इथे कांदा घेतला आहे फोडणीसाठी, लसूण घेतला आहे फोडणीसाठी, गरम मसाला, हळद, लाल मसाला आणि मीठ. इथे तुम्ही मटण मसालासुद्धा वापरू शकता, पण मी हे सोप्या पद्धतीने तुम्हाला मटण करून दाखवणार आहे सुकं, म्हणून मी इथे मटण मसाला नाही घेतला आहे. ह्याने सुद्धा मटण आपले हे छान टेस्टी लागतं. चला तर मग बघूया आपण. आधी आपण ह्याला अगोदर मटणाला आलं लसूणची पेस्ट लावून घेणार आहोत आणि हे अर्धा तास ठेवून नंतर आपण मटणची प्रक्रिया सुरू करणार आहोत. आपण इथे कांदा आणि लसूण फोडणीला घातलेला आहे. छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा आणि लसूण. अगोदर लसूण घातला आणि नंतर कांदा घातला तरी चालतो, पण मी लसूण इथे ठेचून घेतलेला असल्यामुळे लगेच करपून जाईल, म्हणून मी कांदा आणि लसूण एकत्र फोडणीला घातलेला आहे. आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 ते 1.5 चमचा मसाला. आम्ही इथे फोडणीचा छोटा चमचा घेतलेला असल्यामुळे मसाला जास्त घालते. छान मसाला परतून घ्यायचा आहे. आलं लसूण पेस्ट लावलेलं मटण जे आहे ते आपण ह्यात घालून परतून घेणार आहोत. थोडंसं पाणी घालून कढईवर झाकण ठेवून आपण मटण शिजवून घेणार आहोत. 15 ते 20 मिनिटं लागतील आपल्याला मटण शिजायला. नंतर आपण ह्याला वाटण घालणार आहोत आणि मीठ घालणार आहोत. आपलं मटण तयार. तर मी आता झाकण ठेवते थोडंसं पाणी घालून, अगदी थोडंसं. बघू शकता अगदी थोडंसं पाणी घातलं आहे मी. मसाला चमचाला मसाला लागलेला आहे म्हणून मी आता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि झाकणात पाणी ठेवणार आहे. आणि मीडियम गॅसवर हे आपण 10 ते 15 मिनिटं शिजायला ठेवणार आहोत. इथे आपण ताटावर पाणी ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही सगळं पाणी सुकलेलं आहे आणि इथे आपलं मटण शिजलेलं पण आहे. मी उघडून बघते. 10-15 मिनिटं होऊन गेली आहेत. आता आपण वाटण घालणार आहोत. बघू शकता छान असं पाणी न घालता तेवढं पाणी आलेलं आहे, सुकलेलं आहे. आता आपण याला वाटण घालून शिजवून घेणार आहोत. याला हे कांदा, खोबरं, कोथिंबीर, इथे 2 प्रकारचं खोबरं घेतलेलं आहे मी. ओलं खोबरं, सुकं खोबरं, कांदा, कोथिंबीर, लसूण आणि आलं हे सगळं मी भाजून घेतलेलं होतं आणि याचं वाटण केलेलं आहे. आणि आपण बघू शकता बेताची तसं ह्याच्यात ग्रेव्ही आलेली आहे, छान अगदी सुंदर. हे आपण अजून जर असं शिजवून आणि हे वाटण सुकवून घेणार आहोत ग्रेव्ही. आणि आपलं मटण तयार आहे. 2 मिनिटं ह्याला वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवते. मीठ घालायचं राहिलेलं, मीठ घालूया.
2 ते 3 मिनिटं याला वाफ काढायची आहे झाकण ठेवून. तयार आहे आपलं सुकं मटण. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय, किती छान सुंदर ग्रेव्ही दिसते. थोडीशी ग्रेव्ही ठेवली आहे, एकदम सुकं नाही आहे ते, कारण जसं ते थंड होत जाईल तसं ते सुकत जातं, म्हणून थोडीशी ग्रेव्ही ठेवलेली आहे. आणि अशा प्रकारे अगदी झटपट केलेलं आहे. मी इथे मटण मसाला नाही वापरला आहे, कारण माझ्या मसाल्यात अगोदरच सर्व गरम मसाले असतात आणि शिवाय मी इथे गरम मसालासुद्धा वापरलेला आहे, म्हणून मी इथे मटण मसाला वापरलेला नाही. तुम्हाला जर तुमच्या मसाल्यात कमी गरम मसाला असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मटण मसालासुद्धा वापरू शकता, पण मी इथे वापरलेला नाही आहे, मला त्याची गरज नाही वाटते. पण अशा प्रकारे तयार आहे आपलं झटपट हे छान असं चविष्ट मटण, सुकं मटण. तुम्हीही करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून अथर्वज रेसिपीज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.